आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक दाखवण्यासाठी एक दिलाने व्यापक लढा उभारण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला। एका बाजूला औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च लाखांच्या घरात गेला असताना सरकार केवळ 22,000 रुपये देऊन शेतकऱ्यांचे समाधान करू पाहत आहे। एका आंबा बागेचा वार्षिक खर्च आणि झालेली हानी पाहता ही रक्कम फवारणीच्या एका हप्त्यासाठीही पुरेशी नाही। वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे कोकणचा शेतकरी आज कर्जाच्या खाईत लोटला गेलाय। अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे। राजकारणापलीकडे कोकणातील लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी आंबा व काजू बागायतदार यांच्या प्रश्नावर मौन पकडले। आंबा व काजू पीक विम्यामध्ये पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे। कर्जमाफीमध्येही निकष व अटी घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात आहे। यामुळे मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे। यावेळी 4 एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले आहे। सरकारनं जी काही तुटपुंजी मदत केलेली आहे त्याबद्दल शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असा असंतोष आहे। एक प्रकारे भिकेचा तुकडा टाकल्यातला प्रकार हा दिसतोय। वास्तविक पाहता आंबा बागायतदारांनी गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन करून कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरी 5 लाख रुपये मागणी केली होती। काजूसाठी हेक्टरी 3 लाख रुपयाची मागणी केली होती आणि ही अवास्तव नाही। शेतकरी थकीत आहे, कर्जबाजारी झालेला आहे, औषध दुकानदारांच्या उधाऱ्या भागवायच्या राहिलेल्या आहेत, त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्याकडून उचल घेतलं आहे त्याला व्याज चालू आहे। आंबा व्यापारी हे बेकायदेशीररित्या, कारण सावकारी करण्याचा त्यांचा धंदा नाही आहे, त्यांचं लायसन आहे ते आंबा खरेदी करणं आणि विकणं यासाठी, परंतु तरीसुद्धा अनेक व्यापारी आंबा बागायतदारांना ॲडव्हान्स देतात आणि त्याच्याकडं 10 ते 12% व्याजाची वसुली करतात। हे थांबवलं पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर आम्ही खाजगी सावकारीचे गुन्हे दाखल केल्याशिवाय सोडणार नाही। सरकारनं जरी तुटपुंजी मदत जाहीर केलेली असली तरी आमचा लढा संपलेला नाही। 4 एप्रिलला देवगडला मेळावा घेतला आहे। आज बैठक होती, या बैठकीमध्ये रत्नागिरीचा एक व्यापक मेळावा घेतला जाणार आहे। त्यानंतर रायगडमध्ये बागायतदारांचा एक मेळावा घेणार आहे, पालघरमध्ये घेणार आहे, ठाण्यामध्ये घेणार आहे आणि हे सगळे मेळावे झाल्यानंतर एक दिवस निर्णायक धडक ही मुंबईला द्यायची आहे सगळ्या आंबा आणि काजू बागायतदारांना घेऊन, आणि तो लढा मात्र निर्णायक असेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।